नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं हो मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की गावरान कुक्कुटपालनात काय चहा पत्तीचा वापर खाद्य म्हणून केला तर गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढते। सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय गावरान कुक्कुटपालनात खाद्य म्हणून चहा पत्तीचा वापर केला तर गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढते? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज या राज्यातील चांद्यापासून बांद्यापर्यंतचा प्रत्येक सामान्य कुक्कुटपालक बांधव विचारत आहे, काय गावरान कुक्कुटपालनात खाद्य म्हणून चहा पत्तीचा वापर केला तर गावरान कोंबडीचे अंडे उत्पादन या ठिकाणी वाढते? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा। शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा। राहिला असेल आपलं सबस्क्राइब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो, आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय। आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार। आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करून घ्या। चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राइबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हाच्या ऑप्शनला टच करा। त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटेला घंटेला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा। यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य कुक्कुटपालक बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल, काय गावरान कुक्कुटपालनात खाद्य म्हणून चहा पत्तीचा वापर केला तर गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढते? सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे की गावरान कुक्कुटपालनात चहा पत्तीचा वापर केला तर गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढते का? मित्रांनो, जुने जाणते लोक पूर्वीपासून म्हणतात की गावरान कुक्कुटपालनामध्ये जर आपण चहा पत्तीचा वापर सातत्याने करत राहिलो तर आपल्या गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढते। मग चहा पत्तीमध्ये असा कोणता कंटेंट असतो की ज्यामुळे आपल्याला फायदा होऊ शकतो? आणि खरंच आपण चहा पत्तीचा वापर केला तर आपल्या गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन वाढणार का? या प्रश्नाचं सविस्तर उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये दिलं जाणार आहे। वैज्ञानिक दृष्ट्या तुम्हाला समजावून सांगितल्या जाणार आहे की चहा पत्तीच्या वापराने गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढणार अथवा नाही। मग तुमच्याही मनातला जो प्रश्न आहे, जर याचं तुम्हालाही उत्तर मिळवायचं असेल तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुमच्या मनातील सर्व समस्यांचं या ठिकाणी सोल्युशन निघेल। तर मित्रांनो, आजवर माझ्या समोर ज्या गोष्टी आल्या त्यानुसार गावरान कुक्कुटपालन करण्यासाठी कोणी विशेष प्रयत्न केले नाहीत। म्हणजे कोणत्या बाबतीत म्हणतो मी? समजावून सांगण्याबाबतीत।
आजवर कुणी काही कोणाला शिकवलं नाही, समजावून सांगितलं नाही, म्हणून गावरान कुक्कुटपालन हे खऱ्या अर्थानं व्यावसायिकदृष्ट्या समोर आलं नाही. पण मित्रांनो, आता आपण रायझिंग स्टार परभणी अंतर्गत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामची संकल्पना लॉन्च केली, ज्यानुसार मी आणि माझी टीम आपल्या सर्वांना समजावून सांगणार देखील आणि शिकवणार देखील, ज्यामुळे या गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायाची निवड करून आपल्याला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आता कुणीही वंचित करू शकणार नाही. या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे रायझिंग स्टार परभणीची ऑनलाईन ट्रेनिंग, की ज्याच्यामध्ये उत्पादनापासून विक्रीपर्यंत संपूर्ण सपोर्ट केला जातो. मग रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसा सपोर्ट केला जातो ते समजावून सांगतो आणि मग व्हिडिओची सुरुवात करूयात. तर बघा मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आम्ही उत्पादनापासून विक्रीपर्यंत मदत करतो. खास करून कोंबड्यांवर सर्वात जास्त जो खर्च होतो मित्रांनो खाद्यावरती, आणि खाद्याचा खर्च कशा पद्धतीने नियंत्रणात आणायला पाहिजे याबद्दल आपल्याला मार्गदर्शन केले जाते आणि खाद्य खर्च कमी करून दिला जातो. त्यानंतर गावरान कोंबड्यांसाठी आणि पिल्लांसाठी शेड कशा पद्धतीने तयार करावं, कोणत्या दिशेला काय असावं, कशा पद्धतीने रचना असावी, आणि त्याचबरोबर कमीत कमी भांडवलात कमीत कमी जागेत शेड कसा तयार करायचा आणि कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त कोंबडे आणि पिल्ले सहजगत्या कशा ॲडजस्ट करायचे याबद्दल सुद्धा आपल्याला मार्गदर्शन केलं जाते. त्याचबरोबर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट काय की मित्रांनो, आपल्यापाशी असणाऱ्या गावरान कोंबड्या आणि पिल्ले यांच्यावरती आजार येऊ नये म्हणून लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन केले जाते. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढं करून सुद्धा जर आजार आला तर तात्काळ त्या आजाराला ओळखून कोणता औषधोपचार करायला पाहिजे याबद्दल सुद्धा मार्गदर्शन केलं जाते. त्याचबरोबर मित्रांनो, हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन त्या ठिकाणी निर्माण करणं, तयार झालेल्या पिल्लांची ब्रूडिंग, फीडिंग, वॅक्सिनेशन हे कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन. आणि सरते शेवटी मित्रांनो, आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी, गावरान कोंबडा, गावरान अंडे, गावरान पिल्ले यांची विक्री कशा पद्धतीने करायची याबद्दल पूर्ण मार्गदर्शन करून विक्रीसाठीही सपोर्ट केला जातो. तर अशा पद्धतीने उत्पादनापासून विक्रीपर्यंत आम्ही मोलाचं सहकार्य करतो, ज्यामुळे मित्रांनो आमच्यासोबत जोडला गेलेला गावरान कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे. आज आपल्यालाही गावरान कुक्कुटपालन करायचं आणि या व्यवसायातून जर लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपण देखील रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रामला तात्काळ जॉईन होऊ शकतात. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जॉईन होण्यासाठी मित्रांनो एकदा कॉल करा लखन सरांना, ज्यांचा नंबर आहे 84 21 82 62 62 8421 826262. या क्रमांकावरती कॉल केल्यानंतर लखन सर फोन उचलतील. त्यांना सांगा की आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचं म्हटलं लखन सर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड पाठवायला सांगतील. एवढं पाठवलं की मित्रांनो त्यानंतर मग लखन सर काय करतील, तुम्हाला माझा फोनपे, गुगल पे नंबर जो आहे तो व्हॉट्सअपला पाठवतील, जो आहे 82 65 058 460 826 5088 या क्रमांकावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. एवढं केलं की मित्रांनो तुमचं रजिस्ट्रेशन होईल आणि मग एकदा रजिस्ट्रेशन झालं की अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन आपल्याला मिळणार की ज्यानंतर या गावरान कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कोणीही वंचित करू शकणार नाही. म्हणून खरंच करायचं असेल गावरान कुक्कुटपालन आणि कमवायचं असेल लाखोंचा निव्वळ नफा तर आजच रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा. रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये सामील होण्यासाठी संपर्क साधा लखन सरांची, ज्यांचा क्रमांक 84 21 82 62 62. तर आता बघा मित्रांनो, दुसऱ्या कन्सेप्टकडे जाऊयात आपण, जो महत्त्वाचा प्रश्न आहे की गावरान कुक्कुटपालनामध्ये चहापत्तीचा वापर केल्यानं काय गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढते. तर मित्रांनो या प्रश्नाचं जर उत्तर हो आणि नाही मध्ये द्यायचं झालं तर होय, गावरान कुक्कुटपालनामध्ये जर आपण चहापत्तीचा वापर खाद्य म्हणून केला तर गावरान कोंबडीचं 100% अंडे उत्पादन वाढते. मग गावरान कुक्कुटपालनामध्ये चहापत्तीचा वापर केल्यानं जर अंडे उत्पादन वाढत असेल तर त्या ठिकाणी चहापत्तीमध्ये असा कोणता घटक आहे की ज्यामुळे गावरान कोंबडीचं अंडे उत्पादन वाढते. आणि जर चहापत्तीनं अंडे उत्पादन वाढत असेल तर दिवसाला चहापत्तीचा वापर गावरान कुक्कुटपालनात किती करायला पाहिजे, ज्यामुळे अंडे उत्पादनात भरीव वाढ होईल वा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम आपल्या शेडवरती होणार नाही. तर बघा मित्रांनो, चहापत्तीमध्ये सर्वात महत्त्वाचा पोषक घटक म्हणजे मित्रांनो या ठिकाणी असणारी हीट. चहापत्तीमध्ये एक विशिष्ट प्रकारची गरमी असते मित्रांनो, या गरमीचा वापर करून आपण कोंबड्यांचे अंडे उत्पादन या ठिकाणी वाढवू शकतो. कसे ते समजावून सांगतो. ज्या वेळेस आपण हॉटेलमधली आणलेली वेस्टेज चहापत्ती गावरान कोंबड्यांना टाकत असतो, गावरान कोंबड्या चवीनं खातात व त्यामुळे काय होते की ज्या वेळेस ही चहापत्ती त्यांच्या शरीराच्या आत प्रवेश करते त्यानंतर मित्रांनो शरीराच्या आत प्रवेश केल्यानंतर ही चहापत्ती स्वतःचं काम सुरू करते. याच्यामध्ये असणारी एक विशिष्ट प्रकारची उष्णता, गरमी ही कोंबड्याच्या सर्व असणाऱ्या रक्ताद्वारे पेशींपर्यंत पोहोचते.
हे झाल्यामुळं काय होते की त्यांच्या शरीरातील बॉडी टेम्परेचर वाढायला सुरू होते. बॉडी टेम्परेचर वाढल्यानंतर एक्स्ट्रा प्रकारची उत्तेजना त्यांना मिळायला सुरू होते आणि एक उत्तेजक असल्या कारणास्तव यामुळं मित्रांनो आपली गावरान कोंबडी ही हीट अशा प्रकारची वाढवून घेते की ज्या हीटमुळं तिला क्रॉसिंग करावंसं वाटते. मग यामुळं गावरान कोंबडी हीटसाठी प्रिपेअर होते आणि गावरान कोंबड्यालाही चहापत्ती दिल्यामुळे तो सुद्धा हीटसाठी प्रिपेअर होतो. यामुळं चहापत्ती दिल्यानंतर साधारणतः 4 ते 5 दिवसामध्ये गावरान कोंबडीचं टेम्परेचर वाढते, गावरान कोंबड्याचं टेम्परेचर वाढते आणि यामुळं गावरान कोंबडीसोबत गावरान कोंबडा क्रॉस व्हायला सुरू होतो. आता गावरान कोंबडीसोबत गावरान कोंबडा ज्यावेळेस क्रॉस व्हायला सुरू होतो तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे क्रॉसिंग होणं म्हणजे आपोआप त्या ठिकाणी अंडे तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणं. परंतु फक्त क्रॉसिंग होऊन अंडे उत्पादन मिळते या भ्रमात आपल्याला राहायचं नाही. तर आपल्याला अंडे उत्पादन वाढवण्यासाठी त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि व्हिटॅमिन डी यांचा अतिरिक्त संचय करावा लागेल. तरच हा असणारा अंडे तयार करण्यासाठीचा कच्चा माल क्रॉसिंग झाल्यानंतरच्या असणाऱ्या त्या जिनोम्सला त्या ठिकाणी अंड्यामध्ये परावर्तित करू शकेल. म्हणजे नुसती क्रॉसिंग होऊन चालणार नाही. म्हणजे तुम्हाला चहापत्तीचा वापर करून अंडे उत्पादन भरीव वाढवायचे असतील तर त्यासोबत 10 ते 15 ग्रॅम प्रतिदिवस प्रति कोंबडी लेयर फीडचाही वापर करावा लागेल. या दोन्हीच्या कॉम्बिनेशनमुळे 100% आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन 20 ते 30% वाढते. तर या पद्धतीनं मित्रांनो चहापत्तीचा वापर जर आपण केला तर गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन या ठिकाणी 100% वाढण्यास सहज मदत होते. त्याबरोबरच मित्रांनो दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. मग अशा परिस्थितीमध्ये गावरान कुक्कुटपालनात खाद्य म्हणून चहापत्तीचा वापर दररोज किती करायला पाहिजे की ज्याचा फायदा होईल, कसल्याही प्रकारचा अतिरिक्त वापरामुळे दुष्परिणाम होणार नाही. तर यासाठी आपल्याला चहापत्तीचा वापर प्रति कोंबडी प्रतिदिवस 20 ते 30 ग्रॅम करायचे. चहापत्ती नॅचरल कंटेंट असल्या कारणास्तव याचा वापर कमी अथवा अधिक झाल्यानं कसल्याही प्रकारचा प्रतिकूल परिणाम कोंबड्यांवरती होत नाही. त्यानुसार 100 कोंबड्या असतील तर 2 ते 3 किलो चहापत्ती द्यायला हरकत नाही. चहापत्ती देत असताना काळजी घ्या की सकाळपासून दुपारपर्यंत जी चहापत्ती एकत्रित झाली ती दुपारनंतर द्या. दुपारपासून संध्याकाळपर्यंत एकत्रित झालेली चहापत्ती सकाळी सकाळी द्या. मी समजावून सांगतो डीपमध्ये की आपले जे हॉटेल चालवणारे मित्र आहेत म्हणजे चहाचं हॉटेल जे चालवतात तर जे आपले मित्र चहाचे हॉटेल चालवतात तर त्यांच्याकडे काय करा सकाळी सकाळी एक बकेट पोहोचवा. बकेट पोहोचवल्यानंतर त्यांना म्हणा चहापत्ती जी तुमची पूर्ण गाळून झाल्यानंतर शिल्लक राहते ती त्या डब्यात टाकून द्या आणि मग दुपारपर्यंत जेवढं काही कलेक्शन होईल तेवढं घेऊन या आणि दुपारनंतर दुसरे डब्बे ठेवा. याच्यामुळं काय होईल मित्रांनो की तुम्हाला त्या ठिकाणी योग्य प्रकारची चहापत्ती मिळेल आणि या चहापत्तीचा वापर आपण तात्काळ करू शकू. जेवढी गोष्ट ही फ्री आणि फ्रेशमध्ये देऊ शकाल मित्रांनो तेवढा त्याचा रिझल्ट हा मिळत असतो. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा की गावरान कुक्कुटपालनात अंडे उत्पादन वाढवायचं असेल तर चहापत्तीचा वापर 100% आपण करू शकतो. परंतु सकाळपासून दुपारपर्यंत जमा होणारी चहापत्ती संध्याकाळच्या वेळी आणि दुपारपासून संध्याकाळपर्यंत जमा होणारी चहापत्ती सकाळी उठलं की देऊन टाकली तर आपला होईल फायदा. मग या चहापत्तीचा आता वापर या पद्धतीने केला तर याचा आणखीन एक फायदा सांगतो आणि व्हिडिओ संपवतो की चहापत्तीचा वापर केल्यानं म्हणजे 20 ते 30 ग्रॅम चहापत्ती जर प्रति कोंबडी आपण दिली तर यामुळं काय होणार मित्रांनो 100 कोंबड्यांसाठी 2 ते 3 किलो याचा वापर केल्यानं मित्रांनो आपला खाद्य खर्च एकीकडे कमी होतो. दुसरीकडे कोंबड्यातील शरीरातील उष्णता वाढल्यामुळे आजार सुद्धा कमी होण्यास मदत होते आणि शिवाय आपलं अंडे उत्पादन वाढते हे तर वेगळं सांगायची गरज नाही. म्हणून मित्रांनो लक्षात घ्या चहापत्तीचा वापर म्हणजे हॉटेलमधील वेस्टेज चहापत्तीचा वापर करून सुद्धा आपण आपल्या गावरान कोंबड्यांचे अंडे उत्पादन या पद्धतीने वाढवू शकतो. मग मित्रांनो आजपासून चहापत्तीचा वापर आपण सुरू करावा. आजवर आपण चहापत्तीचा वापर केला अथवा नाही कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. आपल्या मनात गावरान कुक्कुटपालनाबद्दल कोणताही संभ्रम अथवा प्रश्न असेल तर या ठिकाणी कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सोल्युशन देत राहील. तर ही होती मित्रांनो अत्यंत महत्त्वाची माहिती. अशाच पद्धतीची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो ज्यामुळे माझ्यासोबत जोडले गेलेले गावरान कुक्कुटपालक बांधव आज माझ्यासोबत जोडले जाऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहेत. कारण उत्पादनापासून विक्रीपर्यंत त्यांना अचूक व अधिक माहिती व मार्गदर्शन मिळत आहे. मग अशा परिस्थितीत आपण सुद्धा रायझिंग स्टार परमेनच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन लाखोंचा निव्वळ नफा कमावू शकतात. मग रायझिंग स्टार परमेनच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये कसं सामील व्हायचं तर यासाठी एकच काम करा. तुम्हाला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी लखन सरांना कॉल करायचा आहे. लखन सरांचा क्रमांक 84 21 82 62 62. लखन सरांना आपण कॉल केला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे. मग लखन सर काय करतील मित्रांनो तुम्हाला त्यांचा व्हॉट्सअप नंबर 84 21 82 62 62 त्याच्यावरती तुमचं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील.
एवढी माहिती तुम्ही पाठवली की त्यानंतर लखन सर आपल्या सर्वांना माझा फोनपे गुगल पे नंबर 8265088460 म्हणजे 8265088460 हा क्रमांक पाठवतील. हा क्रमांक आपल्या सर्वांना मिळाला की तात्काळ त्यावरती 500 रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा, ज्यामुळे अवघ्या 500 रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत असं मार्गदर्शन आपणास मिळेल की ज्या मार्गदर्शनामुळे गावरान कुक्कुटपालनात लाखोंचा निव्वळ नफा कमवण्यापासून आपल्याला कोणीही वंचित करू शकणार नाही. तर मित्रांनो, हा होता संपूर्ण व्हिडिओ, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की गावरान कुक्कुटपालनात चहापत्तीचा वापर केल्याने आपण अंडे उत्पादन कशा पद्धतीनं वापरू शकतो. काय आपल्याला मार्केटिंगची चिंता आहे मित्रांनो? आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही व्हॉट्सअप ग्रुपची एक श्रृंखला तयार केली. 36 जिल्ह्याचे 36 व्हॉट्सअप ग्रुप यासाठी आपली मदत करतील. आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात. आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी एकच काम करायचं मित्रांनो, व्हॉट्सअप नंबर 8421826262 वर आपल्याला आपलं पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, 6 अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो त्या ठिकाणी पाठवायचा आहे. एवढं केलं की तुमचं त्या ठिकाणी स्वतःच्या जिल्ह्यामध्ये जे मित्रांनो रजिस्ट्रेशन होऊन जाईल, तेही मोफत. कसल्याही प्रकारची फीस द्यायची आवश्यकता इथं नाही आणि यामुळे आपण आपापसात चर्चा करू शकता, तर मार्केटिंगची चिंतासुद्धा दूर करू शकता. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ मला वाटतं आपल्या सर्वांना आवडला आहे. असेल आवडला तर लाईक करा. कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा. शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर, व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुप, फेसबुक, इंस्टाग्राम, स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक इथे शेअर करा. राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुक्कुटपालक बांधवाला मी या ठिकाणी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांना आपल्या सर्वांना मी आपलं मानले. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार. आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूला दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शन टच करा. त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटीला टच करून आले नोटिफिकेशनला ऑन करा. यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कुक्कुटपालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.